बातमी अमरावतीतून। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागली आणि या आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। नवजात शिशु विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला। 36 बालकांचा जीव वाचवण्यात यश आले। आगीत 3 लहान बालकांचा मात्र होरपळून मृत्यू झालाय। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षात पहाटे 3:30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि आग लागली। ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी मुलांना बाहेर काढलं, मात्र आगीत 3 लहान बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता। अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयातील ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। अमरावतीत झालेल्या या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतात। या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। 36 बालकांचा जीव वाचवण्यात आलाय, मात्र 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अमरावती जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये 3 बालकांचा मृत्यू झालेला आहे आणि यासोबत आपल्या बोलण्यासाठी प्रकाश आंबेडकर आहेत, आरोग्यमंत्री। आपण त्यांच्याशी सर, अमरावतीमध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे। स्त्री रुग्णालयाला तिकडे व्हेंटिलेटरमध्ये आग लागलेली आहे। एक अतिशय गंभीर आणि दुर्दैवी दुःखद अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। ज्या पद्धतीनं त्या एकूणच कालच्या अमरावतीमध्ये सकाळी पहाटे 3:30 वाजता ज्या पद्धतीची आग लागली आणि त्याच्यामध्ये नवजात बालकांचा दुर्दैवानं दुःखद अशा पद्धतीचा मृत्यू झालेला आहे। खरं तर प्रयत्नांची शर्थ करून आमच्या कर्मचाऱ्यांनी या सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी सुद्धा ते यशस्वी ठरले नाहीत आणि तरी 6 बालकांना किमान ते त्याच्यातून वाचवण्यामध्ये मात्र यशस्वी ठरले। सर, पण व्हेंटिलेटर म्हटलं की अतिशय विभाग हा सर्व त्या ठिकाणी असतात, पण त्या ठिकाणी अशी वारंवार ही घटना घडलेली आहे, अत्यंत दुःखद आहे, कारण की त्यामध्ये 3 बालकांचा मृत्यू झालेला आहे आणि 6 जण बालके जखमी आहेत। ते बरोबरच आहे, फक्त वस्तुस्थिती काय आहे ते टेक्निकल टीमच्या माध्यमातून, कारण घटना अशी घडणंच अपेक्षित नाही। नवीन हॉस्पिटल आहे, 2 वर्षांपूर्वीच त्याचं लोकार्पण झालं, तर मला असं वाटतं की याच्याबद्दलची वस्तुस्थिती आपण टेक्निकल टीमच्या माध्यमातून घेऊ। स्फोट कशामुळे झाला, नेमकं काय शॉर्ट सर्किट झालं, काय झालं हे आपण बघितलं की लक्षात येईल। सुप्रिया सुळे असं म्हणतात की ही केवळ दुर्घटना नाही तर व्यवस्थेतील गलपंतराचा नमुना आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी। नाही, आता त्यांनी काय म्हटलं हे महत्वाचं नाही। आमच्या दृष्टिकोनातून आता पहिल्यांदा प्राथमिकतेनं या बालकांचा, जसा 6 बालकांचा जीव वाचवला, त्याबरोबर प्रत्यक्ष काय नेमकं झालंय आणि उपाययोजना सुद्धा करायला पाहिजे ते आपण बघू। फायर ऑडिटचं हे झालेलं, या ठिकाणी तपासणी झालेली होती, त्याची कुठलीही परमिशन देताना फायर ऑडिटच्या तपासण्या होतातच, त्यामुळे मला असं वाटतं की टेक्निकल टीमचं ओपिनियन आल्यानंतर त्याबद्दल सुद्धा आपण स्पष्टतेनं बोलू। आपण आता निघत आहेत, आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी काय आदेश दिले? शिंदे साहेबांनी आदेश दिलेत म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करा अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। सीएम साहेबांनी सुद्धा सांगितलं, त्याप्रमाणे आपण निघालो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी जाऊन तपासणी करण्याचे आदेश या ठिकाणी आपण आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिलेले आहेत। त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मुंबईवरून अमरावतीसाठी निघत आहेत आणि त्या ठिकाणी ज्या हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली त्या ठिकाणी पोहोचत आहेत। व्हिडिओ राजेशसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। आता राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, ते हे राहुल गांधीमुळे झालं असं म्हणणार आहेत का? काय की पंडित नेहरूमुळे झालं? तुमचं राज्य हे रसातळाला गेलेलं राज्य, आरोग्य, शिक्षण, रस्ते विभाग, कुठे एकही खातं नीट चालत नाही। मुलं जळली जात आहेत, मारली जात आहेत, खड्ड्यामध्ये लोक पडून मृत्यू होत आहेत आणि तुम्ही हे राहुल गांधीची स्पर्धा करताय। राहुल गांधीची स्पर्धा तुम्हाला शक्य नाही देवेंद्रजी। या क्षणी राहुल गांधी खूप पुढे निघून गेले। अमरावती दुर्घटनेतील बालकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली आहे। आरोग्य प्रशासनाला उच्चस्तरीय चौकशीचेही आदेश दिले। आरोग्यमंत्री आरोग्य सचिवांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना केलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केलेली आहे, त्यासोबतच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश केलेले आहेत।